चार नेला ना तिथे. अरे असं खाली घे आणि बॉर्डरच्या नंतर बघा काय हा तिकडनं डायरेक्टच ओढतो ते. काय झालं बीच मॅनेजमेंट कमिटी मेंबर आहे दीपक जोड सगळ्या थोडंसं मला सगळं चांगलं वाटतं येतात नाही चांगलं नाही होतं नाव चांगलं सुरुवातीला जेव्हा आपण एंट्री करतो बीच ब्लू फ्लॅगची कमिटी वगैरे येणार ते सगळं पाहून पुढे येणार काय म्हणजे ना मुलांनी केलं हो इंट्रोडक्शन
पासून केलं. हां बरोबर. काही दिवस जास्त वापर. कॉलेजच्या मुलांना पण सांगते. सगळ्यांचं अभिनंदन. काहीतरी आपण कॉन्ट्रीब्युशन केलं. सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशनची भावनाची जे काम केलं तर खूप म्हणजे काय म्हणतो त्याला ऑर्गॅनिक विकास आपण करतो. त्या भावनाशी सगळ्यांनी आपल्या कुटुंबामध्ये पण माहिती दिली पाहिजे. आणि आपलं आहे एवढे नैसर्गिक सुंदरता कुठे नसते. पुरुषांचं सांगू शकत नक्की नक्की. आणि थोडंसं त्याच्यामध्ये लक्ष घाला की ग्रुप फ्लॅग आता फक्त सांगण्यासाठी नाही, आपल्याला करायचं झाला नाही. आता पहिल्या सुरुवात झाली. याच्यामध्ये ते आपल्याला माहिती असेल सरपंच पण आहे पण आहे का, आणि बाकी सगळी मंडळांना पण मी सांगतो ना, ब्लू फ्लॅग एक दर्जा असतो, सर्टिफिकेशन म्हणतो त्याला करायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये खूप मेहनत पण लागते. खूप कार्य आपल्याला काम करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला साफ स्वच्छता, मॅनेजमेंट, त्याचं ओव्हरऑल नियोजन, त्याच्यामध्ये वेगवेगळी सुविधा जे शासनाकडे आता इथे येणार आहे, हे सगळी गोष्टी मिळाल्यानंतर आपल्याला इथे तो दर्जा मिळतो. आणि ते एकदा दर्जा मिळाल्यावर तुमचा दुप्पट तिप्पट होऊ शकतो. प्रवासी जे आपले पाहुणे येतात, एकदा ते दुप्पट झाला तर तुमचा बिझनेस वगैरे पण वाढेल, उत्पन्न वाढेल. तर माझी विनंती आव्हान आहे सगळ्यांनी मिळून की एकदम स्वच्छ, एवढा स्वच्छ केला पाहिजे की लोकांना फॉरेन सारखं दिसला. हां बरोबर फॉरेन सारखं गेलं असेल ना गेलं की बाहेर तसं करा. स्वतःची ओळख द्या सगळ्यांनी सरांना. नाव सांगा एक नाव इकडचे आहे का लाटगडचे आहे का कॉलेजमध्ये आहेत बरेच गेली कुठं पण वराडकर कॉलेज आहे ना लेटर आहे कसं रेड कलरचे पेपर हा पण रायगड प्रतापगड आहे. अच्छा यांनी केलं. अभिनंदन तुमचं. काय केलं सांगा, कोणतं केलं गेलंय? प्रतापगड कुठे आपलं? महाबळेश्वरच्या अलीकडे पायथ्याला आहे म्हणून. भरला
आज लाडघर नगरीमध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अतिशय आनंदाचा आजचा हा क्षण आलेला आहे. लाडघर गावामध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी कधी आलेत असं कधी घडलं नाही, ती ही पहिली वेळ. लाडघर गावासाठी ब्ल्यू मिळावं म्हणून आपण प्रयत्न सर्वांनी केले. त्याच्यामध्ये आपल्याला पायलट हा दर्जा आपल्याला आज प्राप्त झालेला आहे. खऱ्या अर्थानं ब्ल्यू फ्लॅगची सर्टिफिकेट मिळणं हे बाकी आहे. त्यासाठी 33 पिरामिड्स आपल्याला पूर्ण करायचे आणि त्याप्रमाणे आपण ती सुरुवात केलेली आहे. यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार म्हणजे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेश दादा यांनी सुद्धा या ठिकाणी 2 फेऱ्या मारल्या. त्यांनी सुद्धा समजून घेतलं की या ठिकाणी काय काय करायला पाहिजे. आज स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. एक आनंदाचा क्षण आणि मला आनंद असा वाटला की जिल्हाधिकारी साहेब आले आणि नुसते आले नव्हे तर हे वाळू शिल्प पाहिल्यानंतर त्याने जो संवाद साधला म्हणजे विद्यार्थ्यांशी संवाद साधला, वन विभागाशी संपर्क साधला, संवाद साधला, त्याचबरोबर त्याने प्राणीमित्रांशी संवाद साधला. म्हणजे पाहुणे येतात आणि जातात, भाषणं करतात आणि निघून जातात. पण साहेबांनी या ठिकाणी भाषण हा विषय करण्यापेक्षा येतं तुमचं ऐकतच आम्हाला 2 मिनिटं, पण ते करण्यापेक्षा अगोदरच सर्वांशी संवाद साधला. आणि खऱ्या अर्थानं साहेब तुम्ही आज आमच्या लाडघर नगरीमध्ये येऊन सगळ्यांचीच मनं जिंकली. आणि सचिन तोडणकर कर्देचे सरपंच आणि आमचे दीपकजी विचारे या अगदी केंद्राच्या कमिटीपासून तर राज्य कमिटीपर्यंत त्यांनी माहिती केल्याने सगळ्या अधिकाऱ्यांची त्यांची ओळख आहे. त्याचा फायदा आम्हाला खूप झाला आणि त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं मार्ग दाखवला आणि म्हणून यामध्ये आम्ही उतरलो. लाडघरला जे काय महाराष्ट्रामध्ये 5 आहेत ब्ल्यू फ्लॅगसाठी पायलट दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामध्ये लाडघरला पायलट दर्जा मिळाला आहे. आमच्या कर्जे गावाने सुद्धा तो प्रयत्न केलेला आहे. थोडेसे ते मग कुठेतरी मागे पडले, त्यांना सुद्धा तो मिळावा अशा पद्धतीची आमची सगळ्यांची इच्छा आहे. कारण त्यांची मेहनत फार अतिशय चांगली आहे. आणि यांनाही सरपंच मॅडम यांनी पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे आपल्या तहसीलदार मॅडम अर्चना बोंबे मॅडम यांनाही पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. उर्वरित मान्यवरांची मी नावं आता घेत नाही, साहेबांना वेळ कमी आहे म्हणून मी सगळ्यांचं करत नाही. सरपंच मॅडमला विचार करतो की 2 दिल्यात आता आणि घराडा केमिकल केमिकल्स 15 ते आम्हाला 10 ते 12 देणार. सर पाटील सर यांना पण साफ करायचं. राहुल रजिस्टर सर्व आर्टिस्ट मंडळींचं खूप खूप धन्यवाद. त्यांच्या वराडकर सर्वप्रथम आपले लाडघर गावाचे आणि ते बाजूचे गावाकडनं सुद्धा ईश्वरनी एवढा चांगला निसर्ग इथे आपल्याकडे लाडघरमध्ये दिला आहे, दापोली तालुक्यामध्ये दिला आहे, तो याला आपण थोडंसं सिरियसली घेतलं पाहिजे. कारण तुम्ही आपले देशाचे वेगवेगळे भागामध्ये जर गेले तर लोकांचे बरेच प्रश्न असतात. म्हणजे ते नोकरीचा प्रश्न असतो, काही लोकांचा लाईफचा वेगवेगळे प्रश्न असतात. परंतु ते आपण आपला जीव बाकीची माहिती द्या.
माती ओढ संतोष माती ओढ ही माती ओढू माती ओढ त्यांच्या हातावर पाणी मॅडम वाळू माझ्या वृक्षारोपण हो होतं मॅडम अतिशय चांगले होते त्यासाठी तसेच आणलेले आहेत झाडं बापरे जण आहे हे विराज मागे आले चला या पुढे